Lesson number 2, Life Processes in Living Organism, part first. Today we are going to learn here living organisms and energy production, video number 3. So yesterday in the last video we learned about energy production in aerobic and anaerobic respiration. We also learn about the cycle of glycolysis or Krebs cycle. So here is introduction to the scientist. Process of glycolysis was discovered by three scientists, Gustav Embeden, Otto Meyerhoff, and Jacob Parnas. Along with their colleague, for this purpose, they perform experiment on muscles. Hence, glycolysis is also called Embeden Meyerhoff Parnas pathway. That means EMP pathway. ग्लायकोलिसिसचं दुसरं नाव काय आहे? EMP pathway. ह्या तीनही वैज्ञानिकांच्या नावावरून याला EMP pathway असं म्हटलं जाते. The cyclical reactions of tricarboxylic acid cycle were discovered by Sir Hans Krebs. म्हणजे काय म्हटलं इथं TCA सायकल जे आहे ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड सायकल वेअर डिस्कवर्ड बाय सर हॅन्स क्रेब. Hence, this cyclical process is also known as Krebs cycle. He has been awarded Nobel Prize in 1953 for this discovery. We learn about this Sir Hans Krebs cycle baddal. So we learn today process of energy production through aerobic respiration of carbohydrate, proteins and fats. So in this प्रोसेस ऑफ एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे असे सजीव की जे ऑक्सिजनचा यूज करतात त्यांच्यामध्ये एनर्जी प्रोडक्शन जे कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट्सपासून कसं तयार होते ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. लिपिड म्हणजेच फॅट्स आर कन्व्हर्टेड इंटू फॅटी ॲसिड्स. फॅट्स आर कन्व्हर्टेड इंटू लुक ॲट दिस पिक्चर. Fats are converted into fatty acid, then acetyl coenzyme via Krebs cycle. आता जे आपण क्रेब बद्दलची माहिती पाहिली होती की लिपिड्स आर कन्व्हर्टेड इंटू फॅटी ॲसिड्स अँड देन कन्व्हर्टेड इंटू ॲसिटिल कोएन्झाईम अँड प्रोड्यूस कार्बन डायऑक्साईड, वॉटर अँड एनर्जी. या पद्धतीनं ऊर्जेची निर्मिती होते. आपण एरोबिक रेस्पिरेशन करणारे जे सजीव असतात त्यांच्यामध्ये लिपिडपासून कशी ऊर्जा तयार होते ते पाहिलं. लिपिड्स आर कन्व्हर्टेड म्हणजे लिपिडचं रूपांतर फॅटी ॲसिड कन्व्हर्टेड इंटू ॲसिटिल कोएन्झाईम आणि कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि ऊर्जा निर्मिती होते. त्यानंतर कार्बोहायड्रेटचं रेस्पिरेशन कसं होते. कार्बोहायड्रेट्स आर कन्व्हर्टेड इंटू ग्लायकोलिसिस. आताच पाहिलं आपण ग्लायकोलिसिस म्हणजे ग्लुकोजचं रूपांतर कशामध्ये होते. ग्लुकोज is converted into carbon dioxide, water and energy in aerobic respiration. कारण ग्लुकोजचं कम्प्लीट ऑक्सिडेशन जे आहे ते कार्बन डायऑक्साईड, वॉटर अँड एनर्जीमध्ये होते. त्यालाच आपण ग्लायकोलिसिस म्हणतो. म्हणजेच कार्बोहायड्रेट्स आर कन्व्हर्टेड म्हणजे त्याचं जे रूपांतर होते ते ग्लायकोलिसिस रिॲक्शन होते. ग्लायकोलिसिस इंटू पायरुविक ॲसिड अँड पायरुविक ॲसिड इज चेंज इंटू ॲसिटिल कोएन्झाईम व्हाया क्रेब सायकल, कार्बन डायऑक्साईड, वॉटर अँड एनर्जी. देन आहे प्रोटीनपासून कशी ऊर्जा मिळवतो आपण. हाऊ वी गेट एनर्जी फ्रॉम प्रोटीन्स आर कन्व्हर्टेड इंटू अमिनो ॲसिड्स. yesterday also we learn proteins are converted into amino acids. प्रोटीनचं रूपांतर हे अमिनो ॲसिड्समध्ये होतात आणि अमिनो ॲसिड्स आर कन्व्हर्टेड इंटू ॲसिटिल कोएन्झाईम अँड देन वी गेट कार्बन डायऑक्साईड, water and energy. Okay, this process जे पाहिली एनर्जी प्रोडक्शन थ्रू aerobic respiration. Then look at the another picture. In this anaerobic respiration in living organisms or cell म्हणजे जे विनॉक्सी जीव आहे ज्यांना ऑक्सिजनची गरज नसते श्वसनासाठी असे जे सजीव आहे त्यांच्यामध्ये ग्लुकोजपासून कशा पद्धतीनं ऊर्जा मिळते. सो वी लुक हिअर. ग्लुकोज आर कन्व्हर्टेड म्हणजे कोणती रूपांतर होते. ग्लायकोलिसिस पायरुविक ॲसिडमध्ये त्याचं रूपांतर होते. देन पायरुविक ॲसिड
इज कन्व्हर्टेड इंटू फर्मेंटेशन. फर्मेंटेशन त्यांची रिॲक्शन होते पायरुविक ॲसिडची. व्हाया फर्मेंटेशन इट कन्व्हर्ट इंटू अल्कोहोल. आणि हे कोणत्या सजीवांमध्ये होते? ईस्ट सेल्समध्ये. दिस प्रोसेस is occur in yeast cell. Okay, do you understand this process? Glucose converted into via glycolysis pyruvic acid, then fermentation occur in converted into pyruvic acid is converted into alcohol. So then look at then another glucose via glycolysis. ग्लुकोजचं ग्लायकोलिसिस म्हणजे ग्लुकोजचं रूपांतर कायच्यात होते? कार्बन डायऑक्साईड, वॉटर अँड एनर्जीमध्ये. म्हणजे ग्लुकोजचं ग्लायकोलिसिसच्याद्वारे पायरुविक ॲसिडमध्ये रूपांतर होते. व्हाया फर्मेंटेशन डिफरंट प्रॉडक्ट ॲज लाईक फॉर एक्झाम्पल व्हिनेगर, व्हिटॅमिन्स आर प्रोड्यूस इन दिस प्रोसेस. व्हेरियस मायक्रो ऑर्गॅनिझम्समध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सूक्ष्मजीवामध्ये ही प्रक्रिया घडून येते. त्यानंतर तिसरं जे आहे ग्लुकोज कन्व्हर्टेड इंटू पायरुविक ॲसिड, फर्मेंटेशन, देन लॅक्टिक ॲसिड, इरिथ्रोसाइट्स मसल सेल, इरिथ्रोसाइट्स अँड मसल सेल. आपल्या मांसपेशीमध्ये ही प्रक्रिया घडून येते विनॉक्सी सजीवाची. अँड इन एरोबिक रेस्पिरेशन ग्लुकोज इंटू पायरुविक ॲसिड, देन फर्मेंटेशन अँड प्रोड्यूस लॅक्टिक ॲसिड इन अवर बॉडी. जेव्हा आपल्याला थकवा येतो लॅक्टिक ॲसिड आर प्रोड्यूस. आपले हे मसल सेलमध्ये ही घटना घडून येते. तर आपण ह्या विविध प्रकारच्या रेस्पिरेटरी सिस्टीम्स आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहे. देन वी लर्न अबाउट एनर्जी प्रोडक्शन इन मायक्रो ऑर्गॅनिझम थ्रू anaerobic respiration. Anaerobic respiration. Some organism cannot live in presence of oxygen. Example, many bacteria. Such living organisms have to perform anaerobic respiration for energy production. ग्लायकोलिसिस अँड फर्मेंटेशन दोन प्रकारच्या प्रोसेस होत असते याच्यामध्ये. कोणती? एक ग्लायकोलिसिस म्हणजे ग्लुकोजचं रूपांतर कार्बन डायऑक्साईड, वॉटर अँड एनर्जीमध्ये. आणि दुसरी प्रोसेस कोणती आहे? फर्मेंटेशन. ग्लायकोलिसिस अँड फर्मेंटेशन आर टू स्टेप ऑफ एनेरोबिक रेस्पिरेशन. लक्षात ठेवायचं आहे एनेरोबिक रेस्पिरेशनमध्ये दोन स्टेप होते. एक आहे ग्लायकोलिसिस आणि दुसरी आहे फर्मेंटेशन. आर टू स्टेप ऑफ एनेरोबिक रेस्पिरेशन. ग्लुकोज इज इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज. ग्लुकोज इज इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज and less amount of energy is obtained in this type of respiration. Anaerobic respiration मध्ये ग्लुकोजचं पूर्ण ऑक्सिडेशन होत नाही तर अपूर्ण ऑक्सिडेशन होते आणि त्यामुळं कमी ऊर्जा प्राप्त होते ग्लुकोजपासून. पायरुविक ॲसिड प्रोड्यूस थ्रू ग्लायकोलिसिस इज कन्व्हर्टेड इंटू अदर ऑर्गॅनिक ॲसिड ऑर अल्कोहोल. यामधून वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्गॅनिक ॲसिड तयार होतात किंवा अल्कोहोल तयार होते विथ द हेल्प ऑफ सम एन्झाईम्स इन दिस प्रोसेस. दिस इज कॉल्ड ॲज फर्मेंटेशन. याच प्रक्रियेला फर्मेंटेशन, मराठीमध्ये त्याला किण्वन प्रक्रिया म्हणतो आपण. किण्वन प्रक्रियेमध्ये काय होते? ग्लुकोजचं रूपांतर ऑर्गॅनिक ॲसिड किंवा अल्कोहोलमध्ये होत असते. ग्लुकोजचं रूपांतर ऑर्गॅनिक ॲसिड किंवा अल्कोहोलमध्ये होत असते. तर काही एन्झाईम्स त्यामध्ये सपोर्ट करतात ह्या प्रक्रियेमध्ये. ही गोष्ट आपण इथं लक्षात ठेवायची. फर्मेंटेशनमध्ये ग्लुकोजचं रूपांतर कशामध्ये होते? ऑर्गॅनिक ॲसिड किंवा अल्कोहोलमध्ये होत असते. सम हायर प्लांट्स, ॲनिमल्स अँड एरोबिक microorganisms also perform anaerobic respiration instead of aerobic respiration if there is depletion of oxygen level in surrounding. काही सूक्ष्मजीवांनी हायर प्लांटमध्ये, प्राण्यांमध्ये सुद्धा अशा पद्धतीचं रेस्पिरेशन केल्या जाते. कधी? इज डिप्लेशन इन ऑक्सिजन लेवल. जर ऑक्सिजनचं प्रमाण कमी असेल तर. फॉर एक्झाम्पल, सीड्स perform anaerobic respiration if the soil is submerged under water during germination. म्हणजे काही आपलं बियांचं जेव्हा जर्मिनेशन होते, बियांच्या जर्मिनेशन होत असताना एनेरोबिक रेस्पिरेशन होत असते जर पाण्याखाली असेल तर. सिमिलरली आवर मसल सेल्स ऑल्सो परफॉर्म एनेरोबिक रेस्पिरेशन. आपल्या ज्या मांसपेशी असतात त्यामध्ये सुद्धा एनेरोबिक रेस्पिरेशन होते व्हाईल परफॉर्मिंग द एक्झरसाइज. जेव्हा आपण व्यायाम करतो त्यावेळेस एनेरोबिक रेस्पिरेशन होत असते. कारण काय आहे? व्यायाम करत असताना आपल्याला ऑक्सिजनचं गरज असते. ड्यू टू म्हणजे अशा वेळेस व्यायाम करताना एनेरोबिक रेस्पिरेशन होते. ड्यू टू धिस लेस अमाऊंट ऑफ एनर्जी इज प्रोड्यूस इन अवर बॉडी अँड लॅक्टिक ॲसिड ॲक्युमुलेट्स ड्यू टू व्हिच वी फील टायर्ड. आणि मग आपल्या बॉडीमध्ये, आपल्या मांसपेशीमध्ये लॅक्टिक ॲसिड तयार होते आणि त्यामुळं आपल्याला थकल्यासारखं वाटते. लक्षात आलं तुमच्या? थकल्यासारखं का वाटते आपल्याला?
की लेस अमाऊंट ऑफ एनर्जी इज प्रोड्यूस इन अवर बॉडी अँड लॅक्टिक ॲसिड ॲक्युमुलेट. लॅक्टिक ॲसिड तयार होतं मांसपेशीमध्ये आणि त्यामुळं आपल्याला थकल्यासारखं वाटते. या ठिकाणी काही प्रश्न आहे. कॅन यू टेलमध्ये व्हिच टाईप ऑफ सेल्युलर रेस्पिरेशन परफॉर्म कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज. कोणत्या प्रकारचं रेस्पिरेशन होत असते कंप्लीट ऑक्सिडेशनमध्ये? आपण माहीत आहे एरोबिक रेस्पिरेशन. व्हिच सेल ऑर्गॅनेल इज नेसेसरी फॉर कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज. हा एक प्रश्न आहे, आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे आणि सांगायचं पण आहे का कोणता पेशीचा घटक कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोजसाठी कारणीभूत ठरतो. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनंट. आपण या ठिकाणी फॅट्स, कार्बोहायड्रेट, लिपिड्सबद्दलचं पाहिलं. या ठिकाणी बघायचं आहे आपल्याला वेगवेगळ्या अन्न घटकांपासून आपल्याला एनर्जी कसं मिळवतात सजीव. एक्सेस ऑफ कार्बोहायड्रेट्स आर स्टोर्ड इन लिव्हर अँड मसल इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपल्याला की जास्तचं जे कार्बोहायड्रेट्स आहे, आपण आपल्या अन्नामध्ये जर जास्तचा कार्बोहायड्रेट ग्रहण केला, आपण जर जेवणामध्ये त्याचा यूज केला तर काय होते, हे स्टोअर होते. हे कुठे साठवले जाते? लिव्हर अँड मसल इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. म्हणजे कार्बोहायड्रेट्स आर स्टोअर इन लिव्हर अँड मसल्स. आपल्या मांसपेशीमध्ये आणि लिव्हरमध्ये ते साठवल्या जाते. कशाच्या रूपामध्ये? इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. व्हॉट इज द सोर्स ऑफ प्रोटीन. मग आपल्याला आपण जे प्रोटीन मिळते आपल्याला व्हॉट आर दे मेड ऑफ, असे दोन प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहे. प्रोटीन कशापासून मिळवतो आपण? डाळींपासून. वेगवेगळ्या ज्या डाळी असतात त्यापासून आपल्याला काय मिळते? प्रोटीन्स. आणि ते कशाचे बनलेले असतात? प्रोटीनमध्ये माहिती आहे आपल्याला नायट्रोजन हा महत्त्वाचा घटक असतो. प्रोटीन्स आर, इथे दिलेली आहे माहिती, प्रोटीन्स आर मॅक्रोमॉलिक्यूल फॉर्म बाय बॉन्डिंग टुगेदर विथ अमिनो ॲसिड्स. प्रोटीन्स आर अमिनो ॲसिड्स. प्रोटीनचं रूपांतर कशात होत असते? अमिनो ॲसिड्समध्ये होत असते. आपण लक्षात ठेवायचं आहे. प्रोटीन्स आर द मॅक्रोमॉलिक्यूल फॉर्म बाय बॉन्डिंग टुगेदर मेनी अमिनो ॲसिड्स. प्रोटीन्स ऑफ ॲनिमल ओरिजिन आर कॉल्ड ॲज फर्स्ट क्लास प्रोटीन. लक्षात घ्यायचं आहे की प्रोटीन्स ऑफ ॲनिमल ओरिजिन आर कॉल्ड ॲज फर्स्ट क्लास प्रोटीन. वी गेट 4 किलोकॅलरी एनर्जी पर ग्रॅम ऑफ प्रोटीन. अमिनो ॲसिड्स आर ऑब्टेन आफ्टर डायजेशन ऑफ प्रोटीन. म्हणजे प्रोटीनच्या पचनानंतर काय तयार होते? अमिनो ॲसिड्स. दोज अमिनो ॲसिड्स आर ॲब्सॉर्ब इन द बॉडी अँड ट्रान्सपोर्टेड अप टू इच ऑर्गन अँड सेल व्हाया ब्लड. From these amino acid, organ and cell produce various proteins necessary for themselves and the whole body. म्हणजे हे जे प्रोटीन्स असतात आपल्या बॉडीसाठी अत्यंत महत्त्वाची अशी भूमिका बजावत असतात. सो लुक ॲट दिस पिक्चर ऑफ अमिनो ॲसिड अँड युजेस. अमिनो ॲसिडचं म्हणजे प्रोटीनचं रूपांतर कशात होत असते? डायजेशन अमिनो ॲसिड. हे पूर्ण लक्षात ठेवायचं की प्रोटीन्स आर डायजेस्टेड इंटू अमिनो ॲसिड अँड अमिनो ॲसिड्स आर यूज. लुक ॲट दिस पिक्चर व्हेरी केअरफुली. आपल्याला बघायचं आहे अमिनो ॲसिड्स कसं होते? स्किन, मेलॅनिन, केरॅटिन. आपल्याला जो रंगद्रव्य प्राप्त होत असतो, कलर ऑफ द स्किन इज ड्यू टू द मेलॅनिन. जेवढं जास्त मेलॅनिन येणार तितका जास्त डार्क कलर आपल्याला येणार, काळा रंग येणार. स्किन म्हणजे हे मेलॅनिन तयार होण्यासाठी, केरॅटिन तयार होण्यासाठी अमिनो ॲसिडची गरज असते. त्यानंतर बोन्स आहे, ओसिन, बोन्स, हाडं बनण्यासाठी प्रोटीनची गरज असते. सेल्स, व्हेरियस प्रोटीन्स ऑफ सेल मेम्ब्रेन. व्हेरियस प्रोटीन्स ऑफ सेल मेम्ब्रेन. व्हेरियस एन्झाईम्स जे असतात ते सुद्धा प्रोटीन्सचेच असतात. अमिनो ॲसिड म्हणजेच प्रोटीनचे बनलेले असतात. पॅनक्रियाज, आपल्या शरीरामधलं पॅनक्रियाज आहे. इन्सुलिन आहे, ग्लुकोज कंट्रोल करणारं. ट्रिप्सिन आहे, हे सुद्धा अमिनो ॲसिड्सच आहे. त्यानंतर पिट्युटरी ग्लँड्स आहे. व्हेरियस हार्मोन्स आहे आपल्या शरीरामधले, ते सुद्धा प्रोटीन्स आहे, अमिनो ॲसिड्सच आहे. मसल्स, ॲक्टिन अँड मायोसिन, फ्लेक्झिबल प्रोटीन. जे आपल्या शरीरामधली जी फ्लेक्झिबिलिटी असते, लवचिकता असते, त्यासाठी आवश्यक असणारे जे प्रोटीन्स असतात हे सुद्धा अमिनो ॲसिड्स आहे. ब्लड आहे, हिमोग्लोबिन आहे, अँटीबॉडीज आहे वेगवेगळ्या रोगाच्या प्रतिकारशक्ती मिळवण्यासाठी. ऑल दीज आर द अमिनो ॲसिड्स. ओके. एक्सेस ऑफ अमिनो ॲसिड्स ऑब्टेन फ्रॉम प्रोटीन आर नॉट स्टोर इन द बॉडी. गोष्ट लक्षात ठेवायची आहे का जास्तचं जे प्रोटीन असते, अमिनो ॲसिड्स असते, अमिनो ॲसिड्स ऑब्टेन फ्रॉम प्रोटीन्स आर नॉट स्टोर इन द बॉडी. आपल्या बॉडीमध्ये स्टोअर केल्या जात नाही. दे आर ब्रोकन डाऊन अँड द अमोनिया फॉर्म इज इलिमिनेटेड आउट ऑफ द बॉडी. आणि त्यापासून अमोनिया तयार होतो. जास्तचं जर आपल्या बॉडीमध्ये प्रोटीन्स असलं, अमिनो ॲसिड्स असले तर त्याचं ते स्टोअर होत नाही आणि त्याचं रूपांतर अमोनियामध्ये होते आणि तो आपल्या बॉडीच्या शरीराच्या बाहेर आपण बाहेर टाकतो त्याला. इफ नेसेसरी एक्सेस ऑफ प्रोटीन्स आर कन्व्हर्टेड. इफ नेसेसरी, जर गरज असेल तर एक्सेस ऑफ प्रोटीन्स आर कन्व्हर्टेड इंटू अदर युजफुल सबस्टन्सेस लाईक ग्लुकोज. जर गरज असेल तर आपलं शरीर त्याचं रूपांतर ग्लुकोजमध्ये करते थ्रू द प्रोसेस ऑफ
ग्लुकोनोजेनेसिस. कोणती प्रोसेस आहे? ग्लुकोनोजेनेसिस. म्हणजे एक्सेस प्रोटीनचं रूपांतर ते कशात करतात? ग्लुकोजमध्ये करतात. कोणत्या प्रोसेसद्वारे? ग्लुकोनोजेनेसिस. प्लांट प्रोड्यूस the necessary amino acids from minerals de novo and thereby produce different proteins. वनस्पती सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं प्रोटीन्स तयार करू शकतात. अँड एन्झाईम रुबिस्को, हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. अँड एन्झाईम रुबिस्को प्रेझेंट इन द प्लांट क्लोरोप्लास्ट. आपलं प्लांटचं जे क्लोरोप्लास्ट असते, हरितद्रव्य असते, त्याच्यामध्ये कोणतं प्रोटीन असते? एन्झाईम असते रुबिस्को. प्रेझेंट इन द प्लांट क्लोरोप्लास्ट इज मोस्ट अबांडंट प्रोटीन फाउंड इन द नेचर. निसर्गामध्ये असणारं म्हणजे हिरव्या ज्या वनस्पतीचा रंग जो कारणीभूत ठरतो ते रुबिस्को एन्झाईम आहे आणि ते क्लोरोप्लास्टमध्ये असते आणि हे सर्वात जास्त निसर्गामध्ये असणारं प्रोटीन्स आहे. तर याबद्दल आपण प्रोटीन्सबद्दल आपण यामध्ये माहिती घेतलेली आहे. सो आय थिंक ऑल ऑफ यू लर्न अबाउट धिस. या ठिकाणी परत कॅन यू रिकॉलमध्ये विचारलेलं आहे की फ्रॉम व्हेअर डू वी ऑप्टेन लिपिड्स. आपण लिपिड्स कुठून मिळवतो? द सबस्टन्सेस फॉर्म बाय स्पेसिफिक केमिकल बॉन्ड बिटवीन फॅटी ॲसिड्स अँड अल्कोहोल आर कॉल्ड ॲज लिपिड. लिपिड म्हणजे काय आहे? फॅटी ॲसिड्स अँड अल्कोहोल्स आर कॉल्ड लिपिड्स. ओके. त्यानंतर डायजेशन ऑफ लिपिड कन्झ्युम बाय अस इन नथिंग बट देअर conversion into fatty acids and alcohol. Fatty acids are absorbed up and distributed everywhere within the body. म्हणजे स्निग्ध पदार्थ जे आहे त्यांना आपण लिपिड म्हणतो. फ्रॉम दिस फॅटी ॲसिड डिफरंट सेल प्रोड्यूस व्हेरियस सबस्टन्सेस नेसेसरी टू देम सेल. फॉर एक्झाम्पल मॉलिक्युल्स कॉल्ड ॲज फॉस्फोलिपिड्स. फॉस्फोलिपिड्स मॉलिक्युल्स आहे विच आर इसेन्शियल फॉर प्रोड्युसिंग प्लाझ्मा मेम्ब्रेन. आपल्या शरीरामध्ये सेलमध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. आर फॉर्म फ्रॉम फॅटी ॲसिड. हे फॅटी ॲसिड्सपासून तयार होतो. बिसाइड फॅटी ॲसिड्स आर यूज फॉर प्रोड्युसिंग हार्मोन्स लाईक प्रोजेस्टिरॉन. फॅटी ॲसिड्स किती गरजेचं आहे आपल्या शरीरामध्ये? लिपिड्स म्हणजेच फॅटी ॲसिड्स. कारण लिपिड्सचं रूपांतर फॅटी ॲसिड्समध्ये होतात आणि हे फॅटी ॲसिड्स आर यूज फॉर प्रोड्युसिंग हार्मोन्स प्रोजेस्टिरॉन, इस्ट्रोजन, टेस्टोस्टिरॉन, अल्डोस्टिरॉन. हे जे अत्यंत महत्त्वाचे आहे वाढीच्या वेगासाठी. अँड द कव्हरिंग अराउंड द ॲक्सॉन ऑफ नर्व सेल्स. नर्व सेलमध्ये जे महत्त्वाचं असं आपल्या न्यूरॉन सेल असतात त्याच्यासाठी आवश्यक असते. वी गेट 9 किलो कॅलरी. पहा या ठिकाणी कार्बोहायड्रेटपासून 4 किलो कॅलरी मिळते तर लिपिडपासून 9 किलो कॅलरी एनर्जी पर ग्रॅम ऑफ लिपिड. लक्षात आलं. हे सर्वात जास्त एनर्जी जो असते ते लिपिडपासून मिळते. एक्सेस ऑफ लिपिड्स आर स्टोअर इन ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू इन द बॉडी. जास्तचं जे लिपिड्स असते, फॅट्स असतं, हे स्टोअर केलं जाते ॲडिपोज कनेक्टिंग टिश्यूमध्ये. सर या ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या माहिती आपण या ठिकाणी पाहिल्या. मेनी टाइम्स यू कॅनॉट ईट हॉट फूड ड्यू टू इन्फ्लेशन, अल्सरेशन इन माउथ. बरेचदा आपल्याला तोंडामध्ये अल्सर तयार होते आणि त्यामुळे आपण अन्न गिळू शकत नाही, खाऊ शकत नाही. सम पर्सन्स एक्सपिरियन्स डिफिकल्टी इन नाईट व्हिजन. काही लोकांना रात्रीचं दिसत नाही, ज्याला आपण नाईट ब्लाइंडनेस म्हणत असतो. चाइल्डहूडमध्ये होत असते किंवा ॲडोलसन्समध्ये सुद्धा होत असते. त्यानंतर महत्त्वाचा एक अन्न घटक होता, तो होता व्हिटॅमिन्स. कोणता घटक होता? व्हिटॅमिन्स होता. व्हिटॅमिन्स आर ए ग्रुप ऑफ हेट्रोजेनस कंपाऊंड ऑफ विच सेल इज इसेन्शियल फॉर प्रॉपर ऑपरेशन ऑफ व्हेरियस प्रोसेसेस इन द बॉडी. अत्यंत महत्त्वाचं आहे. आपलं दररोजचं जे आपलं शरीरातलं जे काही ॲक्टिव्हिटीज असतात तर यासाठी व्हिटॅमिन्स म्हणून त्याला व्हायटॅमिन्स असं, व्हायटल अमाइन्स पण म्हणतात, व्हायटल अमाइन्स पण म्हणतात. देर आर 6 टाईप ऑफ व्हिटॅमिन्स. यू नो दॅट ABCDENK. कोणते 5 प्रकार आहे? 6 प्रकार आहे त्याचे. ABCDENK. दीज आर द 6 टाईप ऑफ व्हिटॅमिन्स. लक्षात आलं. आउट ऑफ दिस त्यापैकी ADENK आर फॅट सोल्युबल. त्यातले जे 4 व्हिटॅमिन्स आहे ADE आणि K हे फॅट सोल्युबल आहे, फॅटमध्ये सोल्युबल होतात. व्हेर ॲज B and C vitamins are soluble in water. There are 2 types of vitamins, water soluble and फॅट सोल्युबल. वॉटर सोल्युबल आर B and C. B आणि C हे पाण्यामध्ये विरघळणारे असतात. ADEK काय असतात? हे ADEK हे 4 फॅट सोल्युबल असतात. वी हॅव ऑल्सो सीन FADH2 आणि NADH2 आर प्रोड्यूस इन द प्रोसेस लाईक ग्लायकोलिसिसमध्ये. आपण ह्या 2 एन्झाईम्स पाहिलेले होते, FADH2 आणि NADH2 क्रेब सायकलमध्ये. व्हिटॅमिन्स लाईक रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन B2 म्हणजेच रायबोफ्लेविन, अँड निकोटिनामाइड म्हणजे व्हिटॅमिन B5 आर नेसेसरी फॉर देअर प्रोडक्शन. हे दोन्ही व्हिटॅमिन्स FADH2 आणि NADH2च्या
प्रोडक्शनसाठी महत्त्वाचे आहे. मेनी टाइम्स वी एक्सपिरियन्स ड्रायनेस इन माउथ. बरेचदा आपलं तोंड आपल्याला कोरडं पडल्यासारखं वाटत असते. ओरल रिहायड्रेशन सोल्युशन आपल्याला माहिती असेल, ORS पावडर ज्याला म्हणतो आपण, सॉल्ट, शुगर अँड वॉटर आपण घरी पण तयार करू शकतो. 1 ग्लास पाणी असेल समजा, त्यामध्ये चिमूटभर मीठ, मूठभर साखर आणि पाणी असं हे ORS आपण घरी पण तयार करू शकतो. आणि हे तयार पण मिळते मेडिकलमध्ये आणि खूप स्वस्त असते हे. गिव्हन टू पर्सन एक्सपिरियन्सिंग लूज मोशन, ज्याला लूज मोशन होते म्हणजे खूप पातळ संडास ज्याचं असतं असं लूज मोशन्स, तर अशा व्यक्तीला आपण ORS सोल्युशन देत असतो. वी स्वीट ड्युरिंग समर अँड हेवी एक्झरसाईज. तिसरी एक गोष्ट आपण लक्षात घेतो की उन्हाळ्यामध्ये आपल्याला खूप घाम येतो, स्वीट म्हणजे घाम, आणि हेवी एक्झरसाईज व्यायाम केल्यानंतर होतो. देअर इज अबाउट 65 to 70% वॉटर इन युअर बॉडी. ही आपल्याला माहिती असेल की आपल्या शरीरामध्ये 65 ते 70% पाणी असते. ईच सेल कंटेन 70% ऑफ वॉटर वेट बाय वेट. हे लक्षात ठेवायचं. प्रत्येक पेशीमध्ये आपल्या शरीरातल्या कोट्यवधी पेशीपैकी 70% हे वॉटर पाणी असते. Blood plasma also contain 90% of water functioning of cells and thereby whole body disturbed even if there is a little loss of water from the body. Hence, water is an essential nutrient. हे लक्षात घ्यायचं आहे. पाणी हे अत्यंत महत्त्वाचं न्यूट्रिएंट आहे, अन्न घटक आहे. पाणी हे महत्त्वाचं अन्न घटक आहे. वॉटर इज अन इसेन्शियल न्यूट्रिएंट. अलॉंग विथ ऑल अबाव मेन्शन न्यूट्रिएंट. आतापर्यंत जे आपण इथं फॅट, लिपिड, कार्बोहायड्रेट्स पाहिले, व्हिटॅमिन्स पाहिले, त्यानंतर पाणीसुद्धा महत्त्वाचं आहे. त्यानंतर फायबर्स नावाचा एक घटक असतो, तंतू पदार्थ ज्याला म्हणतो आपण, तंतू असलेले पदार्थ. फायबर्स आर ऑल्सो इसेन्शियल न्यूट्रिएंट. इन फॅक्ट वी कॅनॉट डायजेस्ट द फायबर, हाऊएव्हर दे हेल्प इन द डायजेशन ऑफ अदर and digestion of undigested substances. We obtain fiber from leafy vegetable, fruits and cereals. धान्यापासून, फळभाज्यांपासून आपल्याला हे फायबर्स मिळतात. म्हणून आपल्या आहारामध्ये फळं आणि भाज्यासुद्धा असल्या पाहिजे, कारण हे डायजेशन जरी होत नसलं तर डायजेशनसाठी मदत करणारे घटक असते. आणि टाकाऊ पदार्थ, विष्टा, हे आपल्या शरीराच्या बाहेर टाकण्यासाठी फायबर्स अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते. तर आपण हा मोठा लेसन यामध्ये घेतलेला आहे. विविध प्रकारचे अन्न घटकांपासून कोणते कोणते अन्न घटक आपल्याला मिळतात, कोणतं एनर्जी मिळते हे आपण पाहिलं. एनर्जी प्रोडक्शन इन मायक्रो ऑर्गॅनिझम्स, एरोबिक अँड एनरोबिक रेस्पिरेशन आपण या ठिकाणी पाहिलं. सो स्टुडंट, आय थिंक दॅट ऑल ऑफ यू लर्न व्हेरी नाईसली. ओके.